राज्यात सर्वत्र गाजत असलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी व मंत्रिपदावर टांगती तलवार कायम असून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. माणिकराव कोकाटे यांना तात्काळ बरखास्त करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा देण्यात येईल. मंत्रिमंडळ व विधान भवनातून पाय उतार करावे, नाहीतर मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद शिंदे यांनी दिला. अगोदर शेतकऱ्यांना शिव्या द्यायच्या, त्यांना भिकारी म्हणायचं आणि उद्रेक झाल्यानंतर तुमची खुर्ची जाणार म्हणून माफी मागायची. वारे वारे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब, ज्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या जीवावरती तुम्ही निवडून आलात त्याच महिलांची लाडकी बहीण योजना रद्द करावी. शेतकऱ्यांना 1 रुपयाचा मध्ये विमा मिळू नये, त्याच्यावरून शेतकऱ्यांना भिकारी म्हणायचं. आणि आता शेतकरी लागवडासाठी कर्ज घेतो आणि ते फिटत नाही म्हणून तो कर्जबाजारी होतो, आत्महत्या करतो. त्याने आत्महत्या करू नये म्हणून शासन कर्जमाफी करतंय, तर त्यातही तुमच्या पोटात दुखतंय. आणि आज माणिकराव कोकाटे साहेब त्याच्यावर शेतकऱ्यांना हिणवतायत, त्याची अवहेलना करतायत. अशा ह्या माणिकराव कोकाट्यांचा सिन्नर तालुक्यातील तमाम शेतकरी व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मी तालुका अध्यक्ष शरद शिंदे या नात्याने तुमचा जाहीर निषेध करत आहोत. आणि माणिकरावजी कोकाटे साहेब यांचा निषेध करण्यासाठी लवकरच आम्ही सिन्नरमध्ये शेतकऱ्यांचा शरद शिंदेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार आहोत. त्या मोर्चाची मागणी अशी आहे की माणिकराव कोकाटे या वाचाळ बेकायदेशीर आमदाराचा जाहीर निषेध आणि शासनाची 4 घरं ढापलेल्या माणिकराव कोकाट्यांना कोर्टाने 2 वर्षाची सजा दिलेली असताना हे बरखास्त का केले नाहीत, त्यांना तात्काळ बरखास्त करावा म्हणून आमचा मोर्चा आहे. शरद शिंदे यांनी हायकोर्टामध्ये तुमच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे. आमची न्यायालयीन लढा चालूच राहील, परंतु रस्त्यावरचा लढा पण आमचा तुम्हाला पाय उतार करीपर्यंत, तुम्हाला शासन करेपर्यंत आमची सुरू राहील. माणिकराव कोकाटे साहेबांनी ताबडतोब मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा साहेब यांनी ताबडतोब माणिकराव कोकाटे यांची आमदारकी बरखास्त करावे. ह्या माणसाला ताबडतोब मंत्रिमंडळातून आणि विधान भवनातून पाय उतार करावे अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही मंत्रालयापुढं उपोषण करणार आहोत, याची शासनाने नोंद घ्यावी. संपूर्ण महाराष्ट्रातील नवनवीन घडामोडी तसेच बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व संपूर्ण महाराष्ट्रातील नवनवीन घडामोडी तसेच बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा. तुमच्या मित्रांनाही शेअर करण्यास सांगा. जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा 94 22 95 25 13. धन्यवाद मित्रांनो.